की जे तुम्ही आज वडे खाल्ले ते त्या तेलामध्ये तळले होते, तो विश्वास ठेवेल का? नाही, कारण त्याला ज्ञान नाही. हे दुसरं उदाहरण, तिळाच्या किंवा शेंगदाण्याच्या बियांमध्ये तेल आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच व्यक्ती स्वीकारू शकतो, अन्यथा तो स्वीकारू शकत नाही. काष्ठ हे अग्नी, काष्ठ म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे त्या लाकडाकडे पाहून लगेच कळतं का? नाही. जोपर्यंत त्या लाकडाचा संपर्क दुसऱ्या जळत्या लाकडाबरोबर येत नाही किंवा दोन लाकडांचं घर्षण होत नाही तोपर्यंत त्या लाकडामध्ये अग्नी आहे हे दिसत नाही. किंवा चौथं एक उदाहरण जे तुम्हा सर्वांचं परिचयाचं उदाहरण आहे की दुधामध्ये तूप आहे. सर्वांनी दूध पिलेलं आहे. कल्पना करा की 10-12 वर्षाचा एक मुलगा आहे आणि शहरात वाढलेला आहे. तो त्यांनी दुधापासून तूप कसं प्राप्त करायचं हे त्यांनी कधी पाहिलेलंच नाही, परंतु रोज तो दूध पितो आणि कधी दिवाळी किंवा काही सण असेल तेव्हा पुरणपोळीवर तूप पण घेतो. आणि त्याला सांगितलं जातं की ह्या दुधामध्ये तूप, दिवाळीला जे पुरणपोळीवर तूप घेतो ना ते आहे. तो विश्वास ठेवेल तो? नाही. परंतु त्याला जरा ज्ञान आहे. त्या दुधाला चांगलं गरम केलं पाहिजे, थंड झाल्यानंतर थोडं दही टाकलं पाहिजे आणि पूर्ण ते दूध दह्यामध्ये परिवर्तित झाल्यानंतर त्याला परत थंड पाणी टाकून चांगलं मंथन केलं पाहिजे. त्यानंतर ते लोणी वरती येईल आणि त्या लोण्याला परत कढवल्यानंतर परत गरम केल्यानंतर मग ते तूप प्राप्त होईल. आजकाल लोक बटर, अमूल बटर पावाला लावून खातात, परंतु तुपाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? क्लॅरिफाईड बटर. या दुधापासून क्लॅरिफाईड बटर कसं मिळवायचं हे ज्ञानच नाहीये, तर तो सुद्धा मुलगा विश्वास ठेवणार नाही. आणि अजून एक उदाहरण दिलं जातं की उसाच्या रॉडमध्ये काय आहे? गूळ आहे, परंतु तो गूळ दिसतो का? लगेच दिसत नाही. त्या उसाला त्या 2 व्हीलमध्ये टाकून त्याचा पूर्ण रस काढला जातो आणि त्या रसाला चांगलं उकळलं जातं आणि पूर्ण पाणी उडून गेल्यानंतर जो खाली राहतो तो गूळ. तसंच हे 5 उदाहरणं दिल्यानंतर त्या श्लोकामध्ये थोडं काय म्हणलंय? इक्षो गुंडम तथा देहे, त्याचप्रमाणे ह्या देहामध्ये सुद्धा पश्य, पहा. कशाला पहा? पश्य आत्मा विवेकतः. विवेक बुद्धीनं जर इंग्लिशमध्ये जरा पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन वापरून या शरीरामध्ये सुद्धा आत्मा आहे. ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप आहे त्याप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा आत्मा आहे. आणि या आत्म्याच्या अस्तित्वामुळंच हे शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करत आहे. तर सुद्धा गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याबद्दल काही उल्लेख केलेला आहे. तर हा जो आत्मा आहे त्याच्याबद्दल भगवंत म्हणताय, ममेवांश जीवलोकी जीवभूत सनातनः. 15व्या अध्यायातला हा 7 नंबर श्लोक आहे की हा जो आत्मा आहे तो मम एव अंश, हा माझाच अंश आहे. आणि हा आत्मा 5 + मन, मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षति. तर 5 + मन पकडून अशा 6 इंद्रियांद्वारे तो ह्या जगामध्ये वेगवेगळे कार्य करून आनंद प्राप्त करायचा, सुख प्राप्त करायचा प्रयत्न करतो, संघर्ष करतो. आणि हा आत्मा ही वेगवेगळी शरीर कसं धारण करतो त्याच्यासाठी उदाहरणं देतात पुढच्या श्लोकामध्ये. शरीरम यद अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धान् इवाशयात्. तर हा आत्मा जे शरीर प्राप्त करतो, यद शरीरम अवाप्नोति किंवा यच्च उत्क्रामती, किंवा एखाद्या शरीराला सोडतो. तर हे शरीर धारण करणं आणि सोडणं हे कशा प्रमाण आहे? तर एक उदाहरण देतात भगवंत की वायु आशयात किंवा पुष्पात गंधान इव. तसा वायू जो आहे तो वाहत असताना एखाद्या फुलाचा जो सुगंध आहे त्या सुगंधाला स्वीकारतो आणि पुढे वाहत जातो. जो वायू, गंध आणि हे पुष्प यांची तुलना कशाबरोबर केलेली आहे? वायू म्हणजे आत्मा आहे आणि गंध म्हणजे त्या शरीरामध्ये राहत असताना आपल्या ज्या वेगवेगळ्या इच्छा आहेत, वेगवेगळ्या प्रकारे कार्य करून सुख प्राप्त करण्याचा, तर त्या इच्छा. आणि शरीर म्हणजे फूल आहे. तसा वायू
या गंधाला पकडून पुढे जातो, त्याचप्रमाणे आत्मा एखाद्या शरीरामधल्या वेगवेगळ्या ज्या इच्छा आहेत त्यांना घेऊन तो पुढे जातो. ते एकदम सामान्य व्यक्तीला सुद्धा समजेल अशी उदाहरणं भगवंतांनी दिलेली आहे. आणि मग प्रश्न होतो की 5+6 इंद्रिय कुठली आहे? त्याचा वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत करतात. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवती. श्रोत्र म्हणजे कान. आपल्या शरीराला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करतो. कानांनी ऐकून, चक्षु डोळ्यांनी पाहून रूप कसं आहे त्याचं, स्पर्शाद्वारे हा पदार्थ हार्ड आहे, सॉफ्ट आहे. रसनम म्हणजे जिव्हेद्वारे 6 प्रकारचे ज्या टेस्ट आहेत ते आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि घ्राणम म्हणजे नाकाद्वारे सुगंध कसा आहे, दुर्गंध आहे किंवा सुगंध आहे. या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे आणि मन या 6 गोष्टींद्वारे जीवात्मा हिथं विषयान वेगवेगळ्या वस्तूंचा उपसेवते, उपभोग किंवा उपसेवन करतो. तर हा आत्मा कसा शरीराला धारण करतो, धारण केल्यानंतर काही काळ तिथं राहतो आणि परत तो शरीर सोडून पुढच्या गंतव्यस्थानामध्ये जातो. तर हे कोण पाहू शकतो? ज्ञान चक्षुषा, ज्ञानाच्या डोळ्यांनीच आपण हे पाहू शकतो. सामान्य लोक ज्यांना या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात विमूढा न अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषा. मूढ म्हणजे मूर्ख आहे, जरा वी म्हणजे विशेष प्रकारचा मूढ. विमूढ हा बहुवचन. असे मूर्ख लोक भाव पाहू शकत नाही. कोण पाहू शकतं? मग ज्याचे ज्ञान चक्षु उघडलेले आहेत तोच हे पाहू शकतो. ज्ञान चक्षुषा पश्यन्ति. तर आपण सुद्धा आपल्या शरीराबद्दल जरा विचार केला तर हे शरीर कसं चालतंय? जन्म झाल्यानंतर श्वास कसा चालू झाला? आपला जन्म झाल्यानंतर आपल्या पाठीवर थोडी जरा थापट मारली गेली आणि मग आपण पहिला श्वास घेतला आणि मग रडलो आपण. त्याच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये असताना आपण श्वास घेत नव्हतो तरी सुद्धा जिवंत होतो. बाहेर आल्यानंतर श्वास चालू झाला. आपण कधी विचार केला आपल्या जन्माबद्दल? पण थोडासा विचार केला तर आपल्याला आपला जन्म म्हणजे एक चमत्कार आहे. 9 महिने आईच्या गर्भामध्ये असताना आपल्या शरीराची वाढ एकदम योग्य प्रकारे झाली. आपला राईट हँड आणि लेफ्ट हँड त्या दोघांचं जो रेट ऑफ ग्रोथ आहे तो एकदम सेम होता. असं होण्याची शक्यता आहे की राईट हँड जरा जास्त फास्ट वाढला आणि लेफ्ट हँड जरा कमी स्पीडने वाढला. तसं एका झाडाच्या 2 फांद्या, एकाच लेवलवर 2 फांद्या आहेत परंतु दोन्ही फांद्यांची लेंथ वेगवेगळी आहे. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा होऊ शकत होतं परंतु तसं झालं नाही. एकदम सिमेट्रिक आपली बॉडी वाढली. आपलं स्कल आणि ब्रेन यांची ग्रोथ सुद्धा एकदम प्रपोर्शनेट झाली. कल्पना करा की जर ब्रेनची ग्रोथ जरा फास्ट झाली असती आणि स्कलची ग्रोथ जरा कमी स्पीडने झाली असती काय झालं असतं? जरा ब्रेनला क्रॅक आला असता. परंतु तसं काही झालं नाही. आणि जन्म झाल्यानंतर सुद्धा पुढचे 6 महिने आपण फक्त आईचं दूध पिऊनच जगलो. दुसरं काही अन्न खाल्लं नाही. 6 महिन्यानंतर अन्नप्राशनाचा संस्कार होतो आणि मग थोडा जरा राईस किंवा भाताची पेज वगैरे आपण खायला चालू केलं. आणि त्यानंतर वेगवेगळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा त्या गळ्याच्या खाली गेल्यानंतर किती अंतर हे अन्न प्रवास करतात. ही अन्ननलिका आहे. अन्ननलिकेनंतर स्टमक, जठर आहे. जठरानंतर लहान मोठं आतडं, मोठ्या आतड्यानंतर छोटं आतडं. त्या सर्वांची लेंथ पकडली तर ती 28 फूट लांबी आहे त्याची. आणि हा 28 फूट म्हणजे ह्या फ्लोअरची जी हाईट आहे त्याच्यापेक्षा डबल. आणि तो असा काही सरळ पाईप नाही आहे. तो एकदम त्याला टर्न्स अँड ट्विस्ट असतो. एकदम 90 डिग्री, कधी कधी 70 डिग्री पण टर्न आहे त्याचा. आणि त्या पाईपची डायमीटर एकदम कमी जास्त होते. इथे एकदम कमी आहे, स्टमकमध्ये जाऊन एकदम वाढते, पुढे जाऊन कमी होते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अजून कमी होते. तर हे अन्न पुढं कसं गेलं? या 28 फीट अंतरावर त्या अन्नाने कसं पार केलं, ते पुढं कसं गेलं, त्याचं रक्त कसं झालं, त्याच्यामधून शक्ती कशी मिळाली, हे आपल्या हातामध्ये नाही आहे. बरोबर आहे. परंतु आपण ह्या शरीराबद्दल जास्त विचार करत नाही.
आपण बाकीच्या गोष्टींबद्दल खूप विचार करतो, परंतु आपण गीता वाचली तर आपल्याला कळेल की भगवंतांनी हे शरीर अशा एकदम चमत्कारिक पद्धतीनं चालवत आहे. पुढच्या ह्याच अध्यायातल्या एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचामी अन्नम चतुर्विधम. तर जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचन कसं होतं, तर त्याबद्दल भगवंत म्हणतायत की मी देहधारी आत्म्यांच्या शरीरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी बनतो. मी अहम वैश्वानरो भूत्वा, भूत्वा म्हणजे बनून काय करतो मी, चतुर्विधम अन्नम अहम पचामी, 4 प्रकारच्या अन्नाचं पचन मी करतो. आपल्या हातामध्ये नाही डायजेशन किती तासानंतर झालं पाहिजे. तेव्हा जठराग्नी चांगला असतो तेव्हा 3-4 तासात अन्नाचं पचन होतं. जेव्हा जठराग्नी बंद झाला तर 6 तास झाले तरी सुद्धा पोट अजून काही नाही, तर भूक लागत नाही. तर 4 प्रकारचं अन्न कुठलं आहे. काही अन्न आपण चावून खातो, भाकरी किंवा चपाती आपण भाजीबरोबर तोंडात टाकतो आणि ती 32 वेळा चावून मग खातो. काही अन्न आपण काय करतो, चोखून खातो. तसं उसाचा जो सॉफ्ट पार्ट आहे तो आपण तोंडात टाकून त्याचा रस चोखतो. किंवा तिसरा प्रकार म्हणजे चाटून खातो, लोणचं किंवा मध वगैरे आपण बोटाने चाटून खातो. आणि चौथा प्रकार आहे म्हणजे आपण पितो, पेय, पाणी पितो किंवा काही ज्यूस पितो, सरबत पितो. या 4 प्रकारा व्यतिरिक्त 5वा अन्नाचा प्रकार नाही. तुम्ही जरा विचार करा डीपली, 5वा प्रकार मिळणार नाही. त्यामुळं भगवंत गीतेमध्ये म्हणतात की अहम चतुर्विधम अन्नम पचामी, मीच या 4 प्रकारच्या अन्नाचं पचन मी करतो. तर देव आपल्यासाठी एवढं करतायत, भगवंत आपल्यासाठी एवढं करतायत, आपण सुद्धा काहीतरी भगवंताप्रती केलं पाहिजे. नाहीतर आपण काय होऊ, आपण कृतज्ञ होऊ. कृतज्ञ होणार नाही, आपण कृतज्ञ होऊ. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ वी आर नॉट ग्रेटफुल देन वी आर ग्रेट फूल्स. जर आपण कृतज्ञ राहिलो नाही तर आपण सर्वात मोठे मूर्ख सिद्ध होऊ. तर या ज्ञानाबद्दल तुम्ही सर्वांनी जरा अभ्यास करावा. आणि विशेष करून आजच्या दिवशी दाते मॅडम त्यांचं वय कमी होतं परंतु भगवंतांच्या आज्ञेनुसार कारण आपल्या जन्माची तिथी आणि आपल्या मरणाची तिथी आपल्या हातामध्ये नाही. कुठलाही मनुष्य म्हणू शकत नाही की माझ्या मुलाचा जन्म ह्याच दिवशी ह्या स्थितीमध्ये ह्याच वेळी झाला पाहिजे. आपला सुद्धा झाला नाही तसा, आणि कोणी पती पत्नी सुद्धा असं किती प्लॅनिंग केलं तरी त्यांच्या हातामध्ये नाही आहे की त्यांच्या मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म कुठल्या वेळी झाला पाहिजे, कुठल्या तिथीला झाला पाहिजे. तर काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. तसं या अन्नाचं पचन करणं आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आपली नखं कशी वाढत आहेत, केस कशी वाढत आहेत, आपल्या डोळ्यांच्या पापण्यावर खाली किती सेकंदानंतर होत आहेत, आपण श्वास किती सेकंदानंतर आत घेतोय, किंवा आपल्या हाडांची वाढ कशी होते, किंवा आपल्या डोळ्यांची पाहण्याची क्षमता जसं वय वाढेल तसं कमी कशी होते, हे आपल्या हातामध्ये नाही आहे. जे आपल्या हातामध्ये आहे ते भगवंताप्रती जरा त्यांनी दिलेला संदेश आहे तो चांगला समजून घेऊन त्याप्रमाणे जरा कृतज्ञतेचा भाव ठेवून जर आपण जीवन जगलो तरच आपण खऱ्या अर्थानं मानव जीवन जगतोय असं म्हणू शकू. आणि ह्या भावाने जर जीवन जगलो तर आपण स्वतःचा पण उद्धार करून घेऊ, आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे काही लोक आपल्या संपर्कात येतील त्यांना सुद्धा आपण भगवंतांच्या जवळ नेण्यासाठी थोडी मदत होईल. आणि ही करतच ॲक्च्युली जीवन जगणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर आजच्या दिवशी आपण प्रार्थना करूया भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती की दाते मॅडम यांना चांगली सद्गती प्राप्त हो आणि भावी जीवनामध्ये ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या प्रती त्यांची आसक्ती आणि त्यांचा भक्तिभाव वाढो. हीच आजच्या दिवशी आपण प्रार्थना करून त्यांच्या प्रती खरी श्रद्धांजली अर्पण करू.
तर आपल्याकडे 10 मिनिटं अजून